महाराष्ट्र सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीनं शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी कामगार आयुक्त यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। महाराष्ट्र सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीनं सोमवारी विविध मागण्यांकरिता कामगार उपायुक्त अभय गीते यांना निवेदन देण्यात आलं। त्याचबरोबर अनेक वेळा लेखी आणि तोंडी निवेदन देऊन मागण्या सोडविण्यासाठी बऱ्याचदा तोंडी आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत मागण्या सोडविण्यात आल्या नाही। त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांची पगार वेळेवर करण्यात यावी, नवीन सुरक्षा रक्षकांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी यासह अनेक मागण्यांचे निवेदन संस्थापक अध्यक्ष अंबादास दानवे यांनी सहाय्यक उपायुक्त अभय गीते यांना दिलं। जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील दानवे यांनी दिला। आज या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीनं कामगार आयुक्ताची आम्ही भेट घेतलेली आहे। आज सुरक्षा रक्षक बऱ्याच कार्यालयाला सुरक्षा रक्षक आवश्यकता असताना आणि वेटिंग लिस्ट ही असताना तिथं खाजगी सुरक्षा रक्षक जावेत या हेतूनं सुरक्षा रक्षकाचा बोर्ड काम करते असं आम्हाला एक वाटतं, भीती वाटते। सुरक्षा रक्षकांना आरोग्याच्या सुविधासुद्धा पाहिजे तेवढ्या उपलब्ध नाही आहे। भौतिक सुविधा गम बूट असेल, ड्रेस असेल हे सुद्धा पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही। कित्येक आस्थापनांनी 5-5 नव्हे तर 12-12 महिन्यानं वेतन सुरक्षा रक्षक मंडळाला दिलं नाही आणि म्हणून कामगार आयुक्त या बोर्डाचे अध्यक्ष असतात। आपण त्वरित या सगळ्या आस्थापनांना आदेशित करून ताबडतोब सुरळीतपणे नियमितपणे सगळ्या सुरक्षा रक्षकांचं पेमेंट व्हावं, या सुरक्षा रक्षकांना सगळ्या फॅसिलिटी मिळाव्या, भौतिक फॅसिलिटी मिळाव्या अशा प्रकारची मागणी घेऊन आज ही संघटना भेटलेली आहे। सकारात्मक चर्चा झालेली आहे। सकारात्मक चर्चाचं आम्ही हे कायम ठेवू, परंतु जर सकारात्मक चर्चेतून जर मार्ग नाही निघाला तर एक अतिशय आक्रमकपणे आंदोलन करण्याची सुद्धा आमच्या संघटनेची तयारी राहील अशा प्रकारचं आज आम्ही कामगारांना सांगितलं। यावेळी संघटनेचे सचिव हर्षवर्धन गायकवाड, उपाध्यक्ष प्रफुल्ल बत्तिसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती।